पेपर टाकायला जायचंय ना हो. ए सोन्या उठ की, 5 वाजले बघ पोरा. आईचा असा आवाज आज पण कानात घुमतो. बाईकवरनं पेपर टाकताना कुतत सायकल हाकणारा 7वीतला मी मलाच आठवतो. किती पण सायकल फास्ट ताणवली तरी पेपर टाकून वर्गात पोचायला अर्धा तास उशीरच व्हायचा. 20 वर्ष झाली या पेपरच्या कागदानंच माझ्या आयुष्याचं वजं उचललं बघा. उन्हाळा थंडी ठीक आहे हो, खरं पावसाळ्यात रेनकोटातनं पाणी जाऊन बनियन भिजला तर चालतोय, खरं प्लास्टिक बॅगेतला पेपर भिजू द्यायचा नाही. त्यात आणि कधी तर पेपर द्यायला जरा लेट झाला तर उद्यापासून तुझा पेपरच बंद करतो ही छापील धमकी ऐकूनच पुढचं घर गाठायचं. अशी वैतागवाडी गिराईक सोडली तर या पेपर लाईनमध्ये लई देव माणसं गाठ पडली. त्याच्या जोरावर ग्रॅज्युएट होऊन मागच्या पानावरनं थेट पहिल्या पानावर आलो बघा. तसं आमच्या कामाला आठवड्याची सुट्टी बिट्टी काय भानगड नाही. मशनीतनं पेपर बाहेर आणि आमच्या हातानं कस्टमरच्या दारात, हे जणू चक्रच आहे बघा. कधीतरी कारणाकारणी एखादं खाडं पडतं. पेपरात जाहिरात म्हणजे पॅम्पलेट घालायची, घरं वाढवायची, हे सगळं करून पण संसाराला पुरवणी जोडायला लागतेच की. म्हणून मग हाऊसकीपिंग आणि डॉग फिरवायला न्यायची कामं करतो. या पेपर लाईननंच आमच्या आयुष्यात सुखाची ठळक बातमी आणली बघा. नाहीतर यो सोन्या 12च्या भावातच गेला असता.